प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. कशानेही विचलित होऊ नका. कशानेही घाबरून जाऊ नका. सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत. केवळ परमेश्वर कधी बदलत नाही. धीराने सर्व काही मिळवता येते. केवळ परमेश्वर एकटाच पुरेसा आहे. हे शब्द आहेत अविलाच्या संत तेरेसा हिचे. ख्रिस्त सभा आज अविलाची संत तेरेसा हिची स्मृती साजरी करत आहे. अविलाची संत तेरेसा हिला ख्रिस्त सभेने धर्मपंडिता हा किताब दिलेला आहे. आणि कोणत्या विषयावरती ही धर्मपंडिता आहे? प्रार्थना. की ज्या वेळेला ती आजारी पडली त्यावेळेला तिने बराच वेळ प्रार्थनेमध्ये घालवला आणि एवढा वेळ घालवला की ती त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ झाली. आणि ती म्हणते की प्रार्थना ही कृपेचं भांडार उघडं करणारी गुरुकिल्ली आहे. जर ही गुरुकिल्ली आपण वापरली नाही तर मग कृपेचं भांडार आपल्यासाठी कसं उघडं होणार? इतकंच नाही तर प्रार्थनेच्या वेळेला बारीक सारीक गोष्टीवरून ती विचलित व्हायची. कोणीतरी तिला बोलवायला यायचं, अचानक काहीतरी काम निघायचं, अचानक तिला काहीतरी आठवायचं आणि त्यामुळे प्रार्थनेमध्ये खंड पडायचा. अशा वेळेला तिने लिहिलं की प्रार्थनेमध्ये मग्न होण्यापूर्वीच माणसाने सगळ्या गोष्टीपासून स्वतःला मुक्त करून घेतलं पाहिजे. शारीरिक, भौतिक, भावनिक, आध्यात्मिकदृष्ट्या सर्व गोष्टींपासून स्वतःला मुक्त करून घेतलं तरच खऱ्या अर्थाने माणूस चांगल्या प्रकारची प्रार्थना करू शकतो. ह्या प्रार्थनेचे 3 टप्पे त्यांनी सांगितलेले आहेत. इंग्लिशमध्ये त्यांना इल्युमिनेटिव्ह, पर्गेटिव्ह आणि युनिटिव्ह असे 3 शब्द वापरण्यात आलेले आहेत. इल्युमिनेटिव्ह म्हटल्यानंतर कुठेतरी आपल्याला प्रकाश दिसतो. त्या प्रकाशामध्ये एखादं सत्य स्पष्टपणे दिसून येत असतं आणि मग ते सत्य पाहिल्यानंतर आणि आपल्या जीवनाकडे पाहिल्यानंतर माणूस शुद्धीकरणाची प्रक्रिया हाती घेत असतो. ही शुद्धीकरणाची प्रक्रिया जसजशी पुढे जात राहते तसा माणूस परमेश्वराशी एकरूप होतो, युनिटिव्ह ह्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतो. मात्र हे सर्व एका क्षणामध्ये, एका रात्रीमध्ये घडत नसतं. सुरुवातीला माणूस जणू काही विहिरीतून पाणी काढावं तशा प्रकारे थोडीफार कृपा मिळवत असतो, परंतु त्याच्यासाठी बरेच कष्ट करावे लागतात. त्याच्यानंतर कष्ट कमी होतात आणि कृपा वाढायला लागते. त्याही नंतर माणूस केवळ आणि केवळ कृपेसाठीच धडपडत राहतो. त्याचे कष्ट जवळजवळ संपलेले असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला कृपेचा अनुभव यायला लागतो. अशा प्रकारे माणूस प्रार्थनेमध्ये विकसित होत राहतो. ही प्रार्थना 4 प्रकारची आहे: मौखिक, बौद्धिक, भावनिक आणि आत्मिक. अविलाची संत तेरेसा आपल्याला सांगत आहे की आपल्या प्रार्थनामय जीवनाची सुरुवात मौखिक प्रार्थनाने होत असते. ह्या मौखिक प्रार्थना तोंडपाठ केल्या की आपल्याला वाटतं की आपण प्रार्थना केली, परंतु ही केवळ सुरुवात असते. ह्या प्रार्थना तोंडपाठ झाल्यानंतर कधीकधी यांत्रिकपणे पोपटपंचीसारखे त्या आपण उच्चारण्याची शक्यता असते. म्हणूनच ह्या प्रार्थना नेहमी जवळ बाळगायच्या, परंतु लक्षपूर्वक म्हणायच्या असा त्यांचा आग्रह आहे. दुसऱ्या टप्प्यात बौद्धिक प्रार्थना म्हणजे बायबलचा एखादा उतारा, जीवनामधील एखाद्या घटनावरती चिंतन मनन, अशा प्रकारे बौद्धिक प्रार्थना माणूस करत राहतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये भावनिक प्रार्थना म्हणजे प्रार्थना करता करताच माणूस देहभान हरपून जातो, भावनिक बनतो. डोळ्यामध्ये अश्रू येऊ शकतात, आनंदाच्या उकाळ्या फुटू शकतात किंवा अपराधीपणाची भावना अंतःकरणामध्ये अस्वस्थ करू शकते. हा सगळा प्रवास श्रद्धेचा आहे ह्याची माणसाने जाणीव ठेवणं गरजेचं असतं. आणि चौथ्या टप्प्यामध्ये आत्मिक प्रार्थना. ह्या प्रार्थनेचं उदाहरण म्हणजे पेंटेकॉस्ट, की त्या दिवशी पवित्र आत्मा उतरल्यानंतर ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने त्यांना जसजशी वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांमधून
परमेश्वराचा संदेश देऊ लागले. ह्या ठिकाणी शब्द महत्त्वाचे नाहीत, ह्या ठिकाणी बुद्धी महत्त्वाची नाहीत, ह्या ठिकाणी भावनासुद्धा महत्त्वाच्या नाहीत, तर ह्या ठिकाणी आत्म्याची प्रेरणा महत्त्वाची आहे. की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने माणूस ज्यावेळेला प्रार्थना करायला लागतो तेव्हा तो आजूबाजूचं जग विसरून जातो. आपल्या चिंता विवांचनांना तिलांजली देत असतो. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी, अशा प्रकारे त्याची अवस्था झालेली असते. पूर्णपणे तो परमेश्वराशी एकरूप होत असतो. हा सगळा प्रवास अविलाच्या संत तेरेसा हिने 2 पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेला आहे. एक पुस्तक आहे द वे टू परफेक्शन, म्हणजे परिपूर्णतेकडे नेणारा प्रवास किंवा मार्ग, आणि द इंटिरियर कॅसल, म्हणजे आपल्या आतमध्ये देखील एक प्रकारचा महाल असतो, त्याची वेगवेगळी दालनं असतात. ही दालनं कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक व्यक्तीला ओलांडावी लागतात आणि मग जी अवस्था येते त्याला स्पिरिच्युअल मॅरेज असं म्हटलं जातं. की विवाहबद्ध झालेल्या पतीपत्नीमध्ये एकमेकांचा विचार करणं एवढंच काही उरलेलं असतं. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूप झालेला माणूस रात्रंदिवस केवळ परमेश्वराचंच चिंतन करत असतो, परमेश्वराचाच विचार करत असतो. पवित्र मिस्साबलीमध्ये आपण कम्युनियन स्वीकारत असतो. त्यावेळेला अविलाच्या संत तेरेसाने म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही पवित्र कम्युनियन स्वीकारता तेव्हा तुम्ही आपल्या शरीराचे डोळे बंद करा, की जेणेकरून तुमच्या आत्म्याचे डोळे उघडतील आणि मग त्या डोळ्यांनी तुमच्या हृदयामध्ये केंद्रस्थानी असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. हीच एक मोठी प्रार्थना बनू शकते. आपला प्रार्थनामय जीवनातील प्रवास दिवसेंदिवस प्रगतीपथावर राहावा म्हणून अविलाच्या संत तेरेसाच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे विशेष कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.